अरे चिडू नकोस रे. बघू कसा फुगा फुगलाय एका माणसाचा. बघू. मग काय, फुग्याला टाचणी टोचून हवा काढून घ्यावी ना, तसा माझा उत्साह पंक्चर करून टाकलायस तू मगासपासनं. हटकते म्हणे. कमाल आहे. काय पैसा खर्च करतायत. अरे तुझा विरस करण्याचा अजिबात हेतू नव्हता माझा. उलट कौतुकच केलं ना तुझं. विद्या विकास कला मंचासाठी आवर्जून तुम्ही कितीतरी करता म्हणून. मग तरी तुझ्या खास ठेवणीतल्या शालजुडीतून देतेच आहेस की. आणि काय खटकते काय ग तुला. तुझे शब्द. माझे शब्द का. आतापर्यंत तू उत्साहाने बोलत होतास त्या सर्वात फक्त मी होता. मी माझे बॅचमेट्स आम्ही शाळेत हे करतोय, आमचे कार्यक्रम आम्हाला विचारतायत, आम्हाला शाळेत वाव मिळतोय, आमचा आनंद, आम्ही आणि मी यात स्वार्थीपणा आहे रे. स्वार्थीपणा. आनंदी राहणं, आनंद शोधणं यात कसला स्वार्थीपणा आहे. नाही, यात स्वार्थीपणा नाही. पण या शाळेशी संबंधित गोष्टी आहेत. शाळेने तुमच्या सुप्त गुणांना वाव दिला, तुमच्यातला कलावंत शोधण्यात मदत केली आणि म्हणून तुम्ही आज जे कलावंत घडू लागला ते त्यामुळे शाळेत पाय ठेवता क्षणी तुम्हाला तुमचा मीपणा विसरता आला पाहिजे. शाळेने तुम्हाला सर्व काही दिलंय. आता तुमची पाळी आहे शाळेला देण्याची. अगं देतोय, मग डोनेशन्स देतोय, स्पॉन्सर करतोय, पुन्हा पैशांच्या गोष्टी करतोय वैभव तू. पैशांच्या पलीकडे देणं असतं आणि काय असतं हा विचार करणं अत्यंत गरजेचा नाही आहे का. तुला काय वाटतं आज मी हा सगळा पसारा काढलाय तुझ्यासाठी, हा मी पेटारा उघडलाय, त्याची किंमत कोणत्याही सोन्या नाण्याच्या पेक्षा कमी आहे. त्याची किंमत पैशाने करू शकतोय आपण. नाही नाही. एक एक जपलेली गोष्ट आहे ही. एक एक जपलेली गोष्ट. ती कमवताना मी केलेले श्रम, आलेले अनुभव, चढ उतार, त्यातून शिकलेलं शहाणपण, हा सगळा ठेवा मला तुझ्यापर्यंत पोहोचवायचा होता. तू संस्कारांनी घडलेलाच आहेस, पण या स्मृतींनीही तुला अधिक प्रगल्भ होण्यात मदतच होईल असा 100% विश्वास आहे माझा. आणि म्हणूनच माझ्या स्मृती मला तुझ्याकडे पास ऑन करायच्या. आपल्याकडे असलेलं पुढे पोहोचवणं फार महत्वाचं असतं. काय रे, अजून रुसली आहे स्वारी आजीवर. नाही, आत्ता कळतंय मला आजी. मी शाळेत असताना ना रिले रेस मध्ये भाग घ्यायचो. 400 मीटर रिले रेस. म्हणजे आपण फक्त बॅटन घ्यायचं आणि ते पुढच्याकडे द्यायचं. स्पर्धा एकच, बॅटन देऊन जिंकण्याची, आपलं बॅटन पुढे नेण्याची. अगदी अटीतटीने हे बॅटन पुढे घेऊन पुढच्याला सोपवायचं. आज ते बॅटन पुढच्या पिढीला सोपवायचंय. आजी तुला काय खटकलं ना हे चांगलंच कळलंय मला. तू या पेटाऱ्यातून संस्कारांचा,
तुझ्या अनुभवांचा, अभिमानाचा वारसा मला दिलास. तसंच शाळेचं ऋण म्हणून आमच्या कलेचा वारसा आम्हा माजी विद्यार्थ्यांपर्यंत, आम्हाला आमच्या आजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि ते आम्हा माजी विद्यार्थ्यांचं आद्य कर्तव्य आहे. आम्हाला शाळेच्या वाटा पुन्हा उघडल्या आहेत ते हे ऋण फेडण्यासाठीच, पुढची पिढी घडवण्यासाठी, वारसा जपण्यासाठी आणि तो पुढे सरकवण्यासाठी. आणि हो, तू म्हटल्याप्रमाणे वेळ सांगून येत नाही, खरं आहे. जितका वेळ आहे ना तितका सगळा क्वालिटी टाइम व्हावा. वा. क्षमता आहे तोपर्यंत कार्य पुढे नेत राहावं. बुद्धी शाबूत असताना आपल्याकडच्या चिजा योग्य माणसांकडे सोपवायचा. बरोबर? अगदी बरोबर. आजी, थँक्यू सो मच एक नवीन दिशा दाखवल्याबद्दल. हा, आणि आपलं ते ठरलेलं. हा, गुड गुड. उभा राहू. हा, कसं कसं बघा. 1 2 3. हळू 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 हळू. एवढा काही जोरात नव्हता. अभिनय करायचं म्हणून. आजी, चल चल पटकन पसारावर, खूप वेळ झालाय आणि मलाही जायचंय. आणि मग आई आली की मग मला सांगू नकोस, ठीक आहे? चलो चलो, मी निघतो. ओके, बाय. मला वारसा जपायचा आहे. पूर्वसुरींकडून मिळालेल्या गोष्टी त्यात आपल्या परीने भर घालून पुन्हा पुढच्या पिढीच्या हाती सोपवायच्या आहे. वारसा म्हणजे नक्की काय? वारसा म्हणजे परंपरेने चालत आलेल्या मिळालेल्या गोष्टी, त्या वास्तू, वस्तू आणि इतर स्थावर स्वरूपातील मूर्त गोष्टी असतील किंवा कला, संस्कार यासारख्या अमूर्त गोष्टी असतील. एखादा वारसा टिकवणं, त्याचं जतन, संवर्धन करणं, तो पुढच्या पिढीपर्यंत जसाच्या तसा पोचवणं, हे सारं फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. हा वारसा जपायचा कशासाठी? अनेकदा हा प्रश्न विचारला जातो. जुनी नष्टप्राय होत चाललेली कला जपायची तरी कशासाठी? बरेचदा अज्ञानातून किंवा आर्थिक विचारातूनही प्रश्न विचारला जातो. वारसा आपल्याला काय देतो? वारसा जगण्याला भक्कम पाया देतो. आपल्याकडे परंपरागत सुरू असलेल्या गोष्टी आपल्या जगण्याचा पाया असतात. म्हणून वारसा जपायचा असतो. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे कार अंकुर बीजातले, तिथे आज वेलींवरी ही फुले. फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा.
वारसा पुढे पोचवण्याच्या वर्गात आम्ही सारे माजी विद्यार्थी सहभागी झालो आहोत. कलेचा हा वारसा निष्ठेने आम्ही पुढच्या पिढीकडे सुपूर्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. श्रीदाम सुता
परत घरी ये म्हणे माझ्या लेकरा रे माझ्या वासदारे उशीर नको लावू बेगे परत घरी ये हाती राखे खीर लोणी कोण तुझे खाय संगे चाले श्रीराम सुदा मागे बोले माय कान्हू घेऊन जाय राणी धेनू घेऊन जाय संगे चाले श्रीराम सुदा मागे बोले माय डोळ्यातली बाहुलीत राजा सोन्या दे उजळीत आला जणू चैत चांद भारे डोळ्यातली बाहुलीत राजा सोन्या दे उजळीत आला जणू चैत चांद भारे सूर्य येता माथे तुझे पोळतील पाय संगे चाले श्रीराम सुदा मागे बोले माय कान्हू घेऊन जाय राणी धेनू घेऊन जाय संगे चाले श्रीराम सुदा मागे बोले माय कान्हू घेऊन जाय राणी धेनू घेऊन जाय संगे चाले श्रीराम सुदा संगे चाले श्रीराम सुदा संगे चाले श्रीराम सुदा ताजा माळव्याचा होईल या माती निळपाणी हिरव शिवा ताजा माळव्याचा होईल या भार ज्वानी छाया मळ्यामंदी फिरतीच पाणी बघायला कवतिक आलं नाही कोणी मळ्याला मळेवाली भेटलीच नाही आणि माझ्या मळ्यामंदी बांधा तुझा मिरचीचा खोरा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा तुझा मिरचीचा गोरा तुझा रंग गोरा गोरा तुझा मिरचीचा गोरा तुझा रंग गोरा गोरा हे पोरी काकडीचा बांधा तुझा मिरचीचा दोरा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा लिंबावानी कांती तुझी पिठावानी ओठ टमाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट काळ जात मंडई तू मान
म्हणशील काय अग राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय डिपाडी डिपांगडी चिपाडी डिपांग हिडी बाडी चिपाडी डिपांग डिपाडी डिपांगडी चिपाडी डिपांग हिडी बाडी चिपाडी डिपांग भाजी तुझी बरं खाजी अजून खराब तुझ्या गुलाबा तुझी भाजी अजून खराब नको जाऊ फुकाचा रुबाब तुझी भाजी अजून खराब नको जाऊ भाजीवाला फुकाचा रुबाब भाजी तुझी बरं ताजी आतून खराब गोड गोड बोलशील पाडशील फशी भाजी तुझी पाठी मंदी घेऊ तरी कशी आजकाल कुणाचा बेकार बसना आणि माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय डिपाडी डिपांगडी चिपाडी डिपांग हिडी बाडी चिपाडी डिपांग डिपाडी डिपांगडी चिपाडी डिपांग हिडी बाडी चिपाडी डिपांग शिवराची केली मशागत खुरपला जीव दिल काळजाचं खत राखायाला मळा केली डोळ्यांची या वात बुजगावण्याच्या परी उभा दिन रात नको जाळू दिन रात नको जीव टांगू गावी मला सारं नको काही सांगू फिरतीत राजा तुझ्या नाही काही खोड तुझ्या हाती मिरची बी लागती या गोड माझ्या संग मला तुझं कसं शिल्लक आणि माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय डिपाडी डिपांगडी चिपाडी डिपांग हिडी बाडी चिपाडी डिपांग डिपाडी डिपांगडी चिपाडी डिपांग हिडी बाडी चिपाडी डिपांग डिपाडी डिपांगडी चिपाडी डिपांग हिडी बाडी चिपाडी डिपांग आपल्या या वारसा पुढे नेण्याच्या या आनंद यात्रेत आणखीन एक गोष्ट नमूद करावीशी. आपलेच माजी विद्यार्थी अनिल वैद्य या सरांनी शास्त्रीय नृत्याचे वर्ग आणि तबला वादनाचे वर्ग आपल्या शाळेत सुरू केलेत. यांच्याबरोबरच 2000च्या बॅचचे आशिष म्हात्रे आणि प्रशांत नरवणकर यांनी गणेश मूर्ती घडवण्याची सलग 2 वर्ष प्रशिक्षणही पूर्ण केली. शिकू धीरता शूरता वीरता शिकू धीरता शूरता वीरता धरू थोर विद्ये सवे नम्रता मनी ध्यास हा एक लागो असा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. सुगंध वेचता
काळजातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता काळजातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे मनात पेरता सोहळे असे मनात रंगता घन बरसू लागे जरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा समोर पाहता आवडे तुझी जरा सुजागता भान हरपते समोर पाहता धुक्यात विरघळे चंद्र रात्रीचा तुझ्यात हरविते तुझ्यात राहता पुरात सौख्य हे भरून पाहता बहरून ये वाटेवरी वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा काळजातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता सोहळे असे मनास रंगता घन बरसोई जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा माझं दुसरं पान कुठे आहे निवेदनाचं? हॅलो हॅलो हो ना. देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही निर्मळ देण्याची वृत्ती कलेबरोबरच हा देण्याचा वारसा, हा वारसाही माजी विद्यार्थ्यांनी जोपासलेला आहे. बनी पिंधे नाचला ग मोर केतकीच्या बनी पिंधे नाचला ग मोर गहिवरला मेघ नभी सो
रंगले पापणीत साचले अंतरात रंगले प्रेमगीत माझिया मना मनात धुंदले ओठावरी भिजला ग आसावला सूर गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर भाव फूल रात्रीच्या अंतरंगी डोलले धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले भाव फूल रात्रीच्या अंतरंगी डोलले धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले डोळ्यात पाहिले कौमुदीत नाचले डोळ्यात पाहिले कौमुदीत नाचले स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरा सुरात शंखले झाडावरी दिसला ग हारला चकोर गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर मुलांना पौष्टिक आहार गरजेचा असतो आणि हीच कमतरता भरून काढून त्यांना दररोज पूरक आहार देण्याची योजना दरवर्षी 1978 आणि 1979च्या बॅचचे विद्यार्थी राबवतात. आई भवानी तुझ्या कृपेने फारशी भक्ताला अगाध महिमा तुझी बाहुली तारी संकटाला आई भवानी तुझ्या कृपेने फारशी भक्ताला अगाध महिमा तुझी बाहुली तारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी चोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी चोरात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडीला रंबे गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडीला रंबे गोंधळाला ये गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधलीचा हातात परडी दुधात आवडी वाजवी तो संबळ
ज्वालेतून आली तूच जगन्माता भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी अग गोंधळाला ये गोंधळ मांडीला गंबे गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडीला गंबे गोंधळाला ये गोंधळ मांडीला गंबे गोंधळाला ये उध 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 सौख्य भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून करुणा भागितो उद्धार कर नावाचा धर्म निंदळ मुनी धर्म हा काय तूच दक्षिणा महिषासुर मर्दिनी पुन्हा दैत्यांचे मातला रामावरी संकटभारी धावत ये लवकरी ग रामावरी संकटभारी धावत ये लवकरी अंबे गोंधळाला ये गोंधळ मांडीला ग अंबे गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडीला गंबे गोंधळाला ये गोंधळ मांडीला गंबे गोंधळाला ये आई अंबाबाईचा बोल भवानी मातेचा देवी सप्तशतीचा एकोणीसशे 99 1999च्या बॅचने शिशु वर्गासाठी अनोखा उपक्रम केला. त्यांनी शिशु वर्गाचा युनिफॉर्म डिझाईन करून संपूर्ण खर्चाचा भार उचलला. अशा रीतीने कोणत्या ना कोणत्या बॅचने जबाबदारी घेण्याचा वसा घेतलेला आहे. कोणी फिया भरतं, कोणी रक्कम देतं. 78-1979च्या बॅचने कोविडच्या काळात मुलांच्या कॉम्प्युटरच्या फियांपासून कुटुंबाला धान्य पुरवण्याचा भार उचलला होता. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. तानना तानना नानना नानना ओ तानना तानना नानना नानना ओ शरणं शरणं शरणं. आकाश
पाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते. हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच बोलते. सावरते बावरते घडते अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते. अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरदे. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते. कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे पापडे नकळत का भरकटते. कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते. जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते. भापडे तरी फासांच्या मागून पळते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. मन उधाण वाऱ्याचे. मन उधाण वाऱ्याचे. गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गरजतो सिंह गरजतो सिंह गरजतो. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरी तुन नाद घुमला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छाती बरी कोरडी अभिमानाची देणी. फुलाली मनगटे खेळती खेळ जीव घे. दारिद्र्याच्या उन्हात शिजला
विठ्ठलाच्या धामाने भिजला देश गौरवासाठी झिजला साठी झिजला साठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तक्रारी तो महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा शाळेची धुरा सांभाळणारे कार्याध्यक्ष संजीव दादा मंत्री, कार्यवाह अमित दादा पाटील, माजी कार्याध्यक्ष प्राध्यापक किशोर दादा पाटील, हे पदाधिकारीही शाळेचे माजी विद्यार्थीच. आज मराठी माध्यमांच्या शाळांचे स्थान डगमगू लागलंय, जमीनदोस्त व्हायला लागलंय. इंग्रजीच्या विळख्यात हळूहळू त्या सापडू लागल्या. मात्र मराठी मातीची नाळ खोलवर रुजलेले आपले हे माजी विद्यार्थी अतिशय आग्रहाने, धैर्याने, अट्टाहासाने ही खिंड लढवत आहे. त्यांच्या प्लॅनिंग विजनमुळे आज हा वारसा नेटानं पुढे नेत आहे. कारण उत्तम भव्य ते निर्माण करण्याचा आग्रह हाच वारसा करत असतो. हे गाणं सादर होत असताना पहिल्यांदाच आपण एक नवीन प्रयोग करतोय. आपल्या सगळ्यांच्या डाव्या बाजूला प्रोजेक्टरवर सँड आर्ट हा एक नवीन फॉर्म सादर करायचा प्रयत्न करतोय. आपलेच कलाकार आशिष आणि प्रशांत. हे गाणं ऐकता ऐकता आपण त्या कलेचा सुद्धा आस्वाद घेऊया. सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र विजय सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र विजय. गिरिराजाचे देह निखळुनी अजांग शात्या शिळा उचलुनी गिरिराजाचे देह निखळुनी अजांग शात्या शिळा उचलुनी जलात द्यारे जवे ढकलुनी जलात द्यारे जवे ढकलुनी सेतू बंधने ओढून जोडा सेतू बंधने ओढून जोडा समीप लंकापुरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. फेका झाडे फेका डोंगर दृष्टी झेलील त्यांना सागर फेका झाडे फेका डोंगर दृष्टी झेलील त्यांना सागर
पैल तटावर ओढा पृथ्वी पैल तटावर वडबागली तो धरील माथी वडबागली तो धरील माथी सेतू शेषावरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सिरावर रामचंद्र की जय। राम भक्ती ये दाटून पोटी शततीर्थांच्या नवल्या पाठी राम भक्ती ये दाटून पोटी शततीर्थांच्या नवल्या पाठी सत्कार्याच्या पथिकासाठी सत्कार्याच्या पथिकासाठी श्रीरामाला असेच घेती श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सिरावर रामचंद्र की जय। नळसाने का सहज लाभता कोटी कोटी हात राबता नळसाने का सहज लाभता कोटी कोटी हात राबता प्रारंभी घे रूप सांगता प्रारंभी घे रूप सांगता पाषाणच हे पहालीलया पाषाणच हे पहालीलया तरती पाण्यावरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सिरावर रामचंद्र की जय। चरण प्रभूचे जळात शिरता सकळ नद्यांना येई तीर्थता चरण प्रभूचे जळात शिरता सकळ नद्यांना येई तीर्थता आरंभास्तव अधीर पूर्तता आरंभास्तव अधीर पूर्तता शिळा होऊनी जडू लागल्या शिळा होऊनी जडू लागल्या लाटा लाटावरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सिरावर रामचंद्र की जय। सेतूनच हा क्रतू श्रमाचा विशाल हेतू श्रीरामाचा सेतूनच हा क्रतू श्रमाचा विशाल हेतू श्रीरामाचा महिमा त्यांच्या शुभनाचा महिमा त्यांच्या शुभनामाचा तबकुनी बघती संघ कार्य हे तबकुनी बघती संघ कार्य हे सप्त दिशाचारी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सिरावर रामचंद्र की जय। रसिक हो, याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा क्षण दिस नाही क्षण गोड व्हावा समारोप वारसा वारसा आपल्याला ज्ञानमार्गाची पुन्हा एकदा जाणीव करून देतो पूर्वजांच्या कर्तृत्वाने अभिमान वाटतो त्याचबरोबर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ज्ञानमार्गी होण्याची हा वारसा प्रेरणाही देतो आपल्या जगण्याचा आधार समजावा म्हणून आणि त्या आधारे जगण्याला आकार मिळावा म्हणून वारसा जपायचा असतो आपल्याकडे जे होते आहे त्याचे संवर्धन करायला हवे आणि पुढच्या पिढीला सुपूर्द करायला हवे आणि मिळालेला वारसा सांभाळण्यासाठी ती पिढी सुशिक्षित करायला हवी
विजयी राघव हरली लंका मुक्त होऊनी मयूरक शंका मुक्त मैथिली कशास शंका सेतुरूप हा जोतच शिरला सेतुरूप हा जोतच शिरला दुबळ्या अंधारी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सीतावर रामचंद्र की जय सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. सगळ्यांना विनंती आहे की आपण वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करत आहोत. वंदे मातरम वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला सस्य श्यामला मातरम वंदे मातरम शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुतला वरदा मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. भारत माता की जय. अजून एक विनंती, माझ्या उजव्या बाजूला अल्पोपहाराची सोय केलेली आहे, त्याचा लाभ घ्यावा.